गुड इव्हिनिंग. आज आहे रथसप्तमी. त्याच्यामुळे मकर संक्रांतीनंतर जी इकडे कोकणात हळदी कुंकू होतात सगळीकडे, त्याचा आजचा हा शेवटचा दिवस. मी आत्ता हळदी कुंकवालाच गेले होते 2-3 ठिकाणी. तिथून परत आले आणि आता मिरच्यांचं 1-2 महत्त्वाच्या गोष्टी करायला आले आहे. त्या म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. सांडगी मिरची बनवतात कशी हे तर तुम्ही बघितलं, पण वाळवण्याच्या 2 महत्त्वाच्या गोष्टी ह्या जर केल्यात तर त्या मिरच्या व्यवस्थित वाळतील आणि व्यवस्थित टिकतील पण. तर त्या 2 गोष्टी कुठल्या ते मी आज सांगते. तर त्यातली पहिली गोष्ट ही आहे की माझ्या मागे हे इथे प्लास्टिक घातलेलं दिसतंय. हे मिरचीचे पत्रे असे रोज झाकून ठेवायचे. थोड्या प्रमाणात असेल तुमच्याकडे एखाद दुसरा पत्रा असतं ते उचलून ठेवा घरात, पण ते बाहेर ठेवू नका, कारण रात्रीचा प्रचंड दव पडतोय हल्ली खूप. म्हणजे ह्या सकाळी या प्लास्टिकच्या कागदांवर पावसासारखं पाणी साठलेलं असतं. मग दिवसभर छान वाळलेली मिरची त्याच्यात रात्री दव पडला किती वाळले त्याचा काही उपयोग नाही, तो मसाला परत नरम होणार. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हे इथे पत्रे दिसत आहेत मिरच्यांचे. तर आम्ही रोज सकाळी काय करतो, रोज संध्याकाळी आता हे झाकताना हे आम्ही हे असं एकत्र करून ठेवतो अशा मिरच्या. हे असं करण्याचं कारण की हे असं करून ठेवलं की सकाळी प्लास्टिक काढल्यानंतर हे असं परत पसरलं जातं. ह्याच्याने काय होतं तर तुम्ही सांडगी मिरची बनते कसा हा जो व्हिडिओ बघितलात त्याच्यात तुम्हाला ही मसाल्याची बाजू वर दिसली मिरचीची, बरोबर, आणि ही त्याची खालची बाजू. आता हे रोज आम्ही करतोय गेले 8 दिवस. म्हणजे रोज संध्याकाळी गोळा करून ठेवायच्या आणि सकाळी परत त्याच्यात हात फिरवायचा, त्याच्यामुळे त्याची खालची बाजू वर, वरची बाजू खाली असं होऊन ना त्या मिरच्या छान वाळतात. तरीसुद्धा त्यात ह्या काही तळाला हिरवी शेड असलेल्या मिरच्या दिसत आहेत. ह्याची वरची बाजू छान पांढरी झाली आहे बघा इकडनं, आणि ही मागची बाजूला अजून हिरवी शेड आहे ते दिसते. तर हे असं आता वाळल्यासारखी वाटेल ही मिरची. वरनं बघितली तर साल कुरकुरीत लागतंय, अगदी छान कुरकुरीत झाले. देठ पण झालंय कुरकुरीत थोडं बऱ्यापैकी, पण खालची बाजू ओली आहे. तर मग ही मिरची टिकणार नाही वर्षभर आणि याला भुंगा अळी लागेल. मला एका मॅडमनी त्या सांडगी मिरचीचा व्हिडिओ बनवला आहे, त्याच्या खाली एक पोस्ट टाकली होती कमेंट की तुमच्याकडच्या मिरच्या खूप छान टिकतात वर्षभर. तर त्या का टिकतात तर त्याचं कारण हे की रोज आम्ही हे असे पत्रे चाळवतो सगळे. म्हणजे रोज वेगळ्या बाजूला त्याच्या ऊन लागतं हात फिरवत राहिल्यामुळे, आणि मिरची सगळ्या बाजूनी एकदम छान वाळते. तर ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही घरच्या घरी सांडगी मिरची करत असाल तुम्हाला खाण्यासाठी, तर ह्या 2 गोष्टी नक्की फॉलो करा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.